y is equal to sin square x cos x. y is equal to sin square x cos x. अब फर्स्ट काय करायला स्क्वेअर कॅन्सल करायला लागलो. ओके, आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला कारण फॉर्मूला क्या है देखो यहाँ पे साइन एक्स इंटू कॉस एक्स में साइन ए कॉस बी, इस टाइप के फॉर्मूले हमारे पास कॉस ए साइन बी. ओके, तो इसमें स्क्वायर नहीं है कहाँ पे, तो फर्स्ट हमें ये स्क्वायर रिमूव करना होगा. तो ये स्क्वायर रिमूव करने के लिए डायरेक्ट आप फॉर्मूला यूज कर सकते हो. कौन सा फॉर्मूला देखो, 2 टाइम्स साइन स्क्वायर एक्स इज इक्वल टू 1 माइनस कॉस 2x. ये फॉर्मूला है, को मालूम होगा, ऊपर पैराग्राफ में वगैरह लिख सकते हो. 2 साइन स्क्वायर एक्स इज इक्वल टू 1 माइनस कॉस 2x. मतलब यहाँ में सिर्फ साइन स्क्वायर एक्स के लिए यूज करना है, तो ये 2 क्या हो जाएगा, इसको डिवाइड में जाएगा. ओके, सो आप ऐसे लिख सकते हो 1 माइनस कॉस 2x, 1 माइनस कॉस 2x डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस एक्स. ओके, y इज इक्वल टू 2 को कौन क्या एज इट इज रखो, 2 को तो ब्रैकेट में क्या जाएगा, cos x से मल्टीप्लाई कर दो, यहाँ पे cos x आ जाएगा माइनस cos 2x इंटू क्या आएगा cos x. ओके, cos 2x इंटू cos x. उसको देखो यहाँ पे cos x ओनली, आप यहाँ पे डायरेक्ट फॉर्मूला यूज कर सकते हो. ओके, यहाँ इथे काय फक्त cos x है ना, तो मैं डायरेक्ट फॉर्मूला यूज कर सकता y इज इक्वल टू cos ऑफ ax प्लस b चा फॉर्मूला आपण डायरेक्ट यूज करू शकतो. ओके, त्यामुळे इथे काय प्रॉब्लेम, फक्त प्रॉब्लेम कुठे येणार इथे येणार, कारण दोन ट्रिग्नोमेट्री फंक्शन में मल्टीप्लिकेशन है. यहाँ पे दो ट्रिग्नोमेट्री फंक्शन में मल्टीप्लिकेशन है, इसको आपको सॉल्व करना होगा. तो इसके लिए कौन सा फॉर्मूला यूज करना है आपको, वी नो दैट. मेरे साथ लिखो अब, cos a cos b इज इक्वल टू क्या फॉर्मूला है cos a cos b. हाँ, फॉर्मूला बताओ मुझे क्या है. cos a plus cos a minus b. 1/2 bracket cos cos a plus b plus b प्लस cos ऑफ a माइनस b. ए फॉर्मूला ए मतलब 2x है और b मतलब क्या x. ये दोनों कंपेयर कर दो. यहाँ पे a की वैल्यू 2x है, b की वैल्यू क्या x. यहाँ पे कंपेयर करके यहाँ पे पुट कर दो. फिर therefore y is equal to 1/2 as it is in bracket cos x minus cos ऑफ a प्लस bx म्हणजे 2x आणि x किती जाऊ 1 मिनिट कर्ली ब्रॅकेट घेऊया आणि 1/2 2 कॉमन आहे ऑल्सो. cos 2x प्लस x मतलब cos 3x. ये ब्रैकेट में घ्या 1/2 एज इट इज 1/2 cos ऑफ a प्लस b मतलब 2x प्लस x 3x प्लस cos ऑफ a माइनस b 2x माइनस x ते cos x. ब्रैकेट कंप्लीट. 1/2 नात मल्टीप्लाई करा 1/2 इन ब्रैकेट cos x माइनस 1/2 cos 3x माइनस आणि इथलं प्लस काय होईल माइनस 1/2 cos x. ओके, cos x आणि इथे cos x आहे, फुल cos x आणि हाफ cos x काय होते सिम्प्लिफाय कराय 1/2 इन ब्रॅकेट cos x माइनस हाफ cos x म्हणजे काय हाफ cos x राहील माइनस हाफ cos 3x. cos x मधनं 1/2 cos x कॅन्सल झालं काय ते हाफ cos x. आता नेक्स्ट 1/2 ह्यात कॉमन आहे, ह्यात कॉमन आहे, काय करा बाहेर घ्या त्याला 1/2 ला इज इक्वल टू 1/2 इंटू ए 1/2 कॉमन ले लो यहाँ से, तो ब्रैकेट में क्या बचता देखो cos x माइनस cos 3x. ओके, तो हमें फॉर्मूला कौन सा यूज करना देखो यहाँ पे y इज इक्वल टू cos ऑफ ए एक्स प्लस बी, cos ऑफ ए एक्स प्लस बी. therefore sorry that implies yn is equal to a raised to n cos of ax plus b plus n pi by 2. ये फॉर्मूला ओके करा अप्लाई. तो therefore yn is equal to 1/4 एज इट इज, क्योंकि ये आर्बिट्री कॉन्स्टंट है. ओके, हे आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, प्युअर कॉन्स्टंट नाही. जर प्युअर कॉन्स्टंट असता तर 0 झाला असतं. ओके, ये आर्बिट्री कॉन्स्टंट है इसलिए एज इट इज रखेंगे. अगर ये प्योर कॉन्स्टेंट होता हम डायरेक्ट 0 लेते, लेकिन ये आर्बिट्री कॉन्स्टेंट है इसलिए 1/4
4, ओके। इन ब्रैकेट यूज कर दो फॉर्मूला यहाँ पे a रेस टू n, मतलब यहाँ पे देखो a की वैल्यू 1 है ना, या x को मल्टीपल ये दोनों कंपेयर कर दो यहाँ पे सिंपल, cos ऑफ ax प्लस b अगर कंपेयर कर देंगे तो a की वैल्यू कितनी है 1 है और b की वैल्यू 0, मतलब 1 का e रेस टू n cos ऑफ x प्लस n पाई बाय 2 हाफ पार्ट हो गया, माइनस cos 3x बाय क्या है, a की वैल्यू यहाँ पे 3 है तो क्या हो जाएगा ये 3 raised to n. Here the value of a, if we compare cos 3x and cos of ax plus b, then the value of a is 3 and value of b is 0. Then put a as a 3 as a के जगह पे 3 पुट कर दो, 3x plus n pi by 2. We have final answer. सर आपण डिफरंट मेथड न सोडवलं तर आन्सर हेच येतं का? हा सेमच येणार, काय अडचण नाही, आन्सर चेंज होत नाही कधी, आन्सर तेच राहणार. तुम्ही काय म्हणजे करू शकता, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे साइन एक्स इंटू असं पण घेऊ शकता, साइन एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स असं पण घेऊ शकता, काय अडचण नाही. असं केलं ना तुम्ही? हा सर. हो चालतंय, आन्सर हेच येणार पण नसलं मग थोडंफार कुठं तुमचं चुकलं असेल कॅल्क्युलेशन, म्हणजे आन्सर सेम यायला पाहिजे. हो मग एक्झाम्पल घ्या, y इज इक्वल टू cos स्क्वेअर इंटू साइन एक्स, साइन एक्स साइन 2x साइन 3x, cos x cos 2x cos 3x. एग्जाम्पल्स प्रैक्टिस कर लो, इस एग्जाम्पल को सॉल्व कर दो. झालं, लिहून घेतलं एक्झाम्पल. नेक्स्ट घ्या. y is equal to e raised to x sin 2x into cos x. e raised to x sin 2x into cos x. ओके, आता में क्या हुआ, e raised to x and sin 2x. ओके, तो हमारे पास कौन सा फॉर्मूला है, वो फर्स्ट स्टैंडर्ड फॉर्मूला में जो दिया हुआ है उसमें से हमारे कहाँ पे कौन सा फॉर्मूला है वो, उसमें e raised to x मतलब e raised to ax sin ऑफ bx plus c, मतलब e raised to x इंटू एक ट्रिग्नोमेट्री फंक्शन चाहिए ना, तब हम फॉर्मूला यूज कर सकते हो. a yn इज इक्वल क्या फॉर्मूला है, e raised to r raised to n r raised to n into sin of
साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस एन n phi. फाई। ओके, ये फॉर्मूला है ना। तो इसमें फर्स्ट इसको कन्वर्ट करना होगा, इस एग्जांपल को उसमें कन्वर्ट करने के लिए क्या करना होगा, मम्मीला सरळ म्हणलं मम्मी साइन टू एक्स अहो इंटू ते कॉस पण एक्स है झालं ना। मामीला सवय घालले कोणाच्या पैशाला हात लावला मी लय वेळा बघितले माझं 20 रुपये गेलं समोर बघितलं पैसे घेताना हे कोण आहे SW5TAG90 रिनेम करा, कोण आहे ते विदाउट नेमचे कोण आहेत? SW5TAG90X रिनेम करो, कौन है? पवार कविता आणि अभिषेक कांबळे, तुमचं रिनेम चेंज करा नेम। अब फर्स्ट क्या करना होगा, साइन 2x इंटू कॉस एक्स, इन दोनों को सेपरेट करना होगा। तो कौन सा फॉर्मूला यूज करना होगा आपको, साइन ए कॉस बी। क्या फॉर्मूला साइन ऑफ कॉस, इसका फॉर्मूला साइन ए कॉस बी, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए माइनस बी। ए फॉर्मूला ए इज इक्वल टू 2x है और b इज इक्वल टू x है, तो सॉल्व इसको। Therefore y is equal to e raised to x as it is। ये फॉर्मूला अप्लाई कर दो, 1/2 साइन ऑफ a प्लस बी मतलब 2x प्लस x 3x प्लस साइन ऑफ a माइनस बी मतलब 2x माइनस x, क्या है x। दोनों को मल्टीप्लाई कर दो, 1/2 एज इट इज कॉमन रखो, e raised to x साइन 3x प्लस e raised to x साइन x हो गया सेपरेट। डायरेक्ट फॉर्मूला हा अप्लाई करा। Therefore yn is equal to 1/2 constant as it is, e raised to x sin 3x। इथं a is equal to 1, b is equal to 3 आणि c is equal to 0। आणि याच्यामध्ये a is equal to 1, b is equal to 1, c is equal to 0। कर जाओ पुट याच्यामध्ये e raised to ax म्हणजे e raised to x, r raised to n हे as it is r raised to n into साइन ऑफ bx प्लस c, bx प्लस c म्हणजे 3x प्लस n phi प्लस e raised to x as it is, r raised to n as it is, sin x sin of x plus n phi okay, where r is equal to square root of a square plus b square। इथं काय ना r1 सॉरी r1 घ्या, r1 कारण 2 आहेत ना, r1 phi1 r2 phi2 चेंज करायच्या मध्ये r1 phi1 आणि r2 phi2। r1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे इथली a ची व्हॅल्यू किती आहे 1, 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2। नेक्स्ट phi1 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a, tan इनवर्स ऑफ b अपॉन a, b ची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये 3,
अपॉन 1. Tan inverse of 3/1 किती येते tan inverse of 3/1? काय सॉल्व होत नाही ना, ॲज इट इज ठेवाय, कारण परफेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही. इथं स्क्वेअर 1, सॉरी, तर 3चा स्क्वेअर 9 येते ना, 9 + 1 10 यायला पाहिजे. आणि हे ॲज इट इज, कारण हे पुढे सिम्प्लिफाय होत नाही. नेक्स्ट R2. R2 इज इक्वल टू A1 ची व्हॅल्यू 1, B1 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ काय येणार, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. Phi2 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/1, म्हणजे tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय असते, π/4. Therefore नेक्स्ट लाईनला yn इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करा अगेन. फाइनल आंसर तुम्ही पुट करून ठेवा, नसेल तर आहेच ठेवलं तरी चालतं, काय अडचण येत नाही. ॲज इट इज रखा तो भी चलेगा, नहीं पुट किया तो भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. हाँ सॉल्व कराए.
झालं सॉल्व. हा सर. A is equal to 2i, B is equal to 2i, C is equal to 0 आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला y is equal to e raised to ax cos bx plus c. yn is equal to e raised to ax a raised to n r raised to n cos of bx plus c plus n phi. करा पुढे त्याच्यामध्ये yn is equal to 1/2 to as it is ब्रॅकेट मध्ये e raised to फर्स्ट a is equal to 2 b is equal to 4 पुट करा e raised to 2x r1 raised to n कारण 2 आहेत म्हणून r1 r2 कन्सिडर करायचं r1 cos of bx plus n म्हणजे b cos 4x plus n phi 1 ब्रॅकेट कंप्लीट सॉरी हे ब्रॅकेट फक्त कंप्लीट करा प्लस e raised to 2x r2 raised to n cos of 2x plus n phi 2 whole bracket complete fair r1 is Hello, equal sir. to फॉर्म्युला तर माहिती तुम्हाला r1 is equal काय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे काय Hello. असेल स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. हा बोला स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअरचा काय येणार 4 प्लस 16 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 18 r2 is equal to square root of 2 28 square plus 2 square root sorry 20 येते ना 20 correct 20 2 square plus 2 square में 4 plus 4 square root of 8 next 5 1 is equal to tan inverse of b ची व्हॅल्यू काय 4/2 tan inverse of 2 5 2 is equal to tan inverse of 2/2 is equal to tan inverse of 1 is equal to pi by 4. That's the final answer. हॅलो सर. हा बोला सेकंड स्टेप मध्ये कॉस a प्लस b 8x येते. हा तिथे 3x plus x 4x येते ना a प्लस a plus b 3x plus x 4x हा 3x minus x 2x मला वाटलं ते 5x आहे. नाही नाही 3x आहे 3x हे कॉस आहे ना cs आहे असते होमोसाठी घ्या y is equal to e raised to 2x sin x cos x होमोसाठी घ्या घेतलं नेक्स्ट घ्या y is equal to e raised to x सॉरी x घ्या e raised to x
into sin square x cos square x. e raised to x into sin square x into cos square x. सिम्प्लिफाय करत जावा. e raised to x sin square x ची व्हॅल्यू काय असतं 1 minus cos 2x upon 2 आणि cos square x ची व्हॅल्यू काय असते 1 plus cos 2x upon 2. 1 by 2 and 1 by 2 मल्टीप्लीकेशन है, इसमें क्या हो जाएगा e raised to x into 1 by 4 in bracket 1 minus cos 2x 1 plus cos 2x. a minus b आणि a plus b काय फॉर्म्युला असतो a square minus b square. a minus b a plus b is equal to a square minus b square. Therefore e raised to x into 1 by 4 in bracket a square मतलब 1 चा स्क्वेअर काय होते 1 minus b square म्हणजे काय असणार आहे cos square 2x. cos square 2x. नेक्स्ट पण काय आपल्याला स्क्वेअरिंग चालत नाही ना आपल्या याच्यामध्ये स्क्वेअर चालत नाही. ओके तर स्क्वेअर चालत नाही म्हटल्यानंतर काय करावं लागेल e raised to x as it is 1 by 4 in bracket 1 minus cos square 2x. cos square x ची व्हॅल्यू काय 1 plus cos 2x upon 2x. ओके then cos square 2x is 1 plus cos 4x upon 2. 1 minus 1 plus म्हणजे cos square 2x ची व्हॅल्यू काय येणार 1 plus cos 2x कधी असतं cos square x is equal to 1 plus cos 2x upon 2. Here cos square 2x then its formula is 1 plus cos 4x multiply into 2 cos 4x upon 2. सिंप्लिफाय करा हे e raised to x 1 by 4 in bracket 1 minus 1 by 2 minus plus काय होईल minus cos 4x is equal to e raised to x in 1 upon 4 in bracket 1 half 1 half minus cos 4x is equal to e raised to x into 1 by 4 नाथ मल्टीप्लाई करा काय ते 1 by 8 minus सर cos 4x च्या तिथं 1 हाफ ने गुणायचं राहिले. हा इथं हाफ आहे सॉरी हाफ हा करेक्ट इथे हाफ राहिला कारण सेपरेट करतोय ना आपण हाफ हे e raised to x 1 upon 8 minus 1 by 8 कॉमन घेतला तरी चालला असतं दोन्हीमध्ये. ठीक आहे तसं करूया 1 by 8 कॉमन घेऊ एक स्टेप आपले कमी करूया 1 upon 8 in bracket e raised to x minus e raised to x into cos 4x. फाइंड करा nth डेरिवेटिव काय येणार आहे nth डेरिवेटिव y is equal to e raised to ax. त्याचं yn काय असतं a raised to n into e raised to ax हा yn असतो. ओके आणि सेकंड काय y is equal to e raised to ax cos of bx plus c. That implies yn is equal to e raised to ax r raised to n cos of bx plus c. Here a is equal to 1 b is equal to 4 and c is equal to 0. हे फॉर्म्युला पुट करा. Therefore yn is equal to 1 by 8 as it is e raised to x इथं a ची व्हॅल्यू काय 1 च आहे ना 1 पुट करायचं 1 raised to n e raised to 1x म्हणजे x only e raised to x minus e raised to x r raised to n cos of 4x plus n phi असतं नाही तर n phi where r is equal to square root of a square plus b square 1 square plus 4 square is equal to square 4 17 sorry
आणि tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू 4/1 इज इक्वल टू इथं काय असणार आहे 5 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 4. हे काय असेल फायनल आन्सर. हॅलो सर, हा बोला. कालचा व्हिडिओ सर अपलोड केला का? आज करतो. हा. झालं. नेक्स्ट या होमवर्कसाठी y इज इक्वल टू e रेस टू x साइन स्क्वेअर x cos x. जे हे हाफ पार्ट ऑलरेडी झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये a ऍड करायचं. ओके, y इज इक्वल टू e रेस टू x cos स्क्वेअर x sin x. नेक्स्ट घ्या. y इज इक्वल टू 2 रेस टू x इंटू साइन 3x sin x इंटू साइन 3x इंटू साइन x. पहिले ट्रिग्नोमेट्री फंक्शन, त्यानंतर e रेस टू x इंटू ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि लास्ट k रेस टू x. k रेस टू x k रेस टू ax साइन ऑफ bx प्लस c असं दिलं ना फॉर्म्युला.
yn is equal to k raised to ax r raised to n sin of bx plus c plus n phi. R is equal to square root of log a bracket square plus b square, and phi is equal to tan inverse of b upon log e. फॉर्म्युला चेक करावा कसं दिलंय मी. तर तुम्ही फक्त k रेस टू x नाही फक्त k रेस टू x दिले. इथं k रेस्ट x म्हणले तर k येणार फक्त ना. k रेस्ट टू x इथं bx प्लस c, इथं काय येणार k log k स्क्वेअर नाही तर log k असं आहे ना. y इज इक्वल टू k रेस टू x वर पहिल्यांदा. हा इथं k रेस्ट टू x म्हणले. Okay, first काय पण इथं काय k raised to x into only one trigonometric function is there. Okay, so first we will separate these two trigonometric functions. Therefore we have to use the formula. We know that sin a into sin b is equal to 1/2 in bracket काय formula cos of a minus b minus cos of a plus b. फॉर्म्युले पार्ट पाहिजे तरच येणार आहे के. Therefore y is equal to 2 raised to x, so common as it is 1/2 in bracket cos of a minus b म्हणजे काय असणार 2x minus cos of 3x plus x काय ते 4x bracket complete 1/2 common ठेवा as it is 2 raised to x cos 2x minus 2 raised to x cos 4x. a is equal to a is equal to नहीं k is equal to k is equal to 2, p is equal to 2, c is equal to 0 पहिल्यामध्ये. तर दुसऱ्यामध्ये k is equal to 2, b is equal to 4, c is equal to 0. तो यूज करा फॉर्म्युला. with that y is equal to k raised to x into cos of bx plus c. then yn is equal to फॉर्म्युले प्रत्येक वेळेस लिहा k raised to x r raised to n cos of bx plus c plus n phi. Therefore 1/2. Therefore yn is equal to 1/2 common as it is. Write down 2 raised to x r1 raised to n cos of 2x plus n pi by 2. 2x plus n phi minus 2 raised to x r2 raised to n phi 1 r2 raised to n cos of 4x plus n phi 2 bracket complete. Fair r1 is equal to square root of log k square plus b square is equal to square root of log k म्हणजे काय असणार log 2 square
प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे 2 स्क्वेअर. की सिम्प्लिफाय होतं ॲज इट इज ठेवा. R2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सेमच log 2 स्क्वेअर प्लस b2, b2ची व्हॅल्यू काय 4 आहे, 4 काय असेल स्क्वेअर. नेक्स्ट 5 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू काय 2 अपॉन log 2 आणि 5 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू 4 अपॉन log 2. फाईन लाईन्स. सर त्या R1 5 किमती मांडायच्या नाहीत का त्या गणितात? मांडले तरी चालतात, नाही मांडले तरी चालतात, काय अडचण नाही. हा. नेक्स्ट घ्या. y इज इक्वल टू y is equal to 2 raised to x. Cos 3x cos 2x. सॉल्व करा. कोणता फॉर्म्युला यूज केला फर्स्ट? We know that cos A cos B is equal to 1/2 cos
a plus b plus cos of a minus b. Okay, cos of a plus b plus cos of a minus b, 2 raised to x 1/2 cos of 5x plus cos x is equal to 1/2 2 raised to x cos 5x. K is equal to 2, b is equal to 5, c is equal to 0. K is equal to 2, b is equal to 1, c is equal to 0. फॉर्मूला कोणता अप्लाय करायचा? y is equal to k raised to x cos of bx plus c. Y is equal to k raised to x r1 raised to n cos of bx plus c. सॉरी r आहे फक्त इथं plus n phi. Therefore yn is equal to k raised to x r raised to n cos of 5x plus n phi. So 1/2 common आहे as it is plus k raised to x 2 raised to x. फॉर्मूला यायचा वापरला ना आपण r1 5 1 r2 raised to n cos of 2x n plus n phi 2. r1 is equal to square root of log k square plus b square. log k म्हणजे log 2 square, b square म्हणजे 5 square. r2 is equal to square root of log k bracket square plus b2 ची व्हॅल्यू 2 square. 5 1 is equal to tan inverse of b ची व्हॅल्यू 5 upon log 2. 5 2 is equal to tan inverse of b ची व्हॅल्यू 2 upon log 2. Okay, final answer. b ची व्हॅल्यू 1 आहे. 1 आहे सर. The 2 आहे ना? सर इकडे तुम्ही 1 दिली. 3 minus 2 1. हा सॉरी इथं चुकलं. 1 आहे बरोबर आहे. मी 2 घेतलं चुकलं. 2 घेतलं बरोबर. सर तो हा इथं 2 पाहिजे ना. इथं पण 2 पाहिजे. इथं पण 1 पाहिजे. 1 स्क्वेअर आणि 1 पण लॉग.